तर विद्यार्थी मित्रांनो, माझे नाव आहे सचिन आणि बेसिक मॅथ्स मराठी या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. आजचा टॉपिक आहे आपला काय, तर लसावी मसावी वरील पोलीस भरती PYQ प्रश्न. जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि शिकवलेलं आवडल्यास चॅनलला शेअर करा. तर चला सुरुवात करू. पहिला प्रश्न म्हणजेच 31वा भाग पहिला अगोदरच मी अपलोड केलेला आहे, तो बघून घ्या. आज हा दुसरा आहे. जे PYQ जे प्रश्न विचारलेले पोलीस भरतीला सर्व प्रश्न आपण बघत आहोत. तर 31वा प्रश्न काय दिलेला आहे, 12 आणि 15 यांचा मसावी आणि लसावी काय. तर कुठे विचारलेला आहे, तर SRPF 15 गोंदिया 23 जुलै 2024ला विचारलेला प्रश्न आहे. तर 12 आणि 15चा काय काढायचं आहे आपल्याला, मसावी सुद्धा काढायचं आहे आणि लसावी सुद्धा काढायचं. तर ह्याला 2ने 12ला जातोय पण 15ला जात नाही, म्हणून कितीने जाईल, तर 3ने दोघांना पण जाईल. म्हणून 3 चोक 12 आणि 3 पाचे 15, म्हणजे 3 हाच काय झाला आपला, तर मसावी मसावी झाला. तर 3 हा मसावी असलेला एकमेव ऑप्शन आहे कोणतं, दुसरं. म्हणून लसावी काढायची सुद्धा गरज नाही, कारण की मसावी पहिला विचारलेला आहे. म्हणून 3 आणि 60 काय, हाच काय असणार आहे, ऑप्शन बरोबर असणार आहे. किंवा तुम्ही गुणाकार करू शकता. 4 एके 4, 5ला जात नाही म्हणून 5 तसाच, 5 एके 5 आणि 5 एके 5, म्हणजे 5 चोक 20 आणि 20 त्रिक किती होतात 60, म्हणजेच 3 गुणिले 4 गुणिले 5 बरोबर किती होतात 60, म्हणजेच हा काय आहे तुमचा लसावी आहे. म्हणून उत्तर काय असणार आहे, 3 आणि 60 हेच आपलं उत्तर बरोबर आहे. प्रश्न 32वा काय, 336, 252 आणि 322 यांचा मसावी काढा. तर कसं काढतात आपल्याला माहित आहे. किती, 336 अवयव पद्धतीनेच एकदम सोपं पडतं आहे. म्हणून 252 आणि 322चा आपल्याला काय काढायचं आहे, तर मसावी काढायचा आहे. तर ह्यांना दोघांना पण भाग जाणारी संख्या, इथे 6 आहे, इथे 2 आहे, इथे 2 आहे, तर 2ने भाग जाईल. तर पहिले आपण 2ने देऊ. किती, बे एक बे, एक उरतोय 13 होतात, बे सक 12, एक उरतोय, बे आठी 16. इथे बे एक बे, बे दोन्ही 4 आणि बे सक 12. इथे बे एक बे, एक उरतोय, बे सक 12 आणि बे एक बे. आता कोणत्या संख्येने भाग झाली यात तिघांना पण, तर कसोट्या अप्लाय करून बघा. तर यांना भाग जाणारी संख्या तर कोण आहे, इथे 6 आहे, इथे 6 आहे, पण इथे 1 आहे, म्हणजे 2ने जाणार नाही. 3ने जातोय का, तर 3ची कसोटी अप्लाय करून बघू शकता. सर्व अंकांची बेरीज जर 3च्या पटीत आली तर 3ने भाग जाऊ शकतो. पण इथे डायरेक्ट कोणत्या संख्येने जाईल, 7ने जाईल. म्हणून 7 एके 7, 7 दुने 14, उरतात किती, 16 मधून 14 गेले 2 उरतात आणि 28, 7 चोक 28. इथे 7 एके 7, किती उरतात 5 आणि होतील किती 56. 7 किती, 7 7 49, 7 8 56 आणि 7 दुने 14 आणि 2 उरतात आणि 21 होतात, 7 त्रिक 21. म्हणजेच या 2ने या तिघांना पण भाग गेला, या 7ने या तिघांना पण भाग गेला. आता कोणतीच संख्या नाही ज्यांना या 24, 18 आणि 23ला भाग जाणार. म्हणून मसावी काय असणार आहे, तर 2 गुणिले 7 बरोबर किती असणार आहे, तर 14 हाच काय आहे आपला मसावी आहे. तर कोणत्या ऑप्शनमध्ये आहे, तर दुसऱ्या ऑप्शनमध्ये उत्तर आहे. प्रश्न 33वा का आहे, तर 18 आणि 24 यांचा लसावी आणि मसावी काढा. तर 18 आणि 24 यांचा लसावी आणि मसावी, तर 2ने भाग जातोय म्हणून 2ने द्या. बे 9 18, बे एक बे, बे दोन्ही 4, परत कितीने जातोय, तर 3ने जातोय. किती, 3 त्रिक 9, 3 चोक 12. तर या 2ने 18ला पण गेला, 24ने पण गेले, या 3ने 9ला गेला, 12ला पण गेला. म्हणून पहिले तर आपण मसावी कोण असणार आहे, तर 2 गुणिले 3 बरोबर किती होतात 6. तर 6 असलेला काय, लसावी आणि मसावी. आणि कुठे विचारलं, तर SRPF 16 कोल्हापूर 23 जुलै 2023ला विचारलेला असतं. तर मसावी किती आहे, 6. 6 एकमेव मसावी असलेला ऑप्शन कोणता आहे, पहिलंच आहे. म्हणून आपलं उत्तर कोणतं बरोबर असणार आहे, तर पहिलं ऑप्शन हेच आपलं ऑप्शन असणार आहे. आणि 72 जर आपण घेतलं तर किती, 3 एके 3 जाणार नाही आणि 4 एके
4 एके 4, 4 एके 4 म्हणजेच किती होतात 3 त्रिक 9 गुणिले 4 गुणिले किती 2 किती होतात 9 चोक 36 गुणिले 2 केले तर किती होतात 72 आहे का लसावी 72 आहे म्हणून पहिलंच ऑप्शन आपलं बरोबर आहे. 34वा काय 45 आणि 75 यांचा लसावी किती तर कुठे विचारला बीड पोलीस 2024ला विचारलेला हा प्रश्न आहे. तर लसा विचारलेला अवयव पद्धतीने काढायचा आहे. 75 घ्या 5 ने भाग जातोय म्हणून 5 9 45 5 एके 5 2 उरतात 75 25 होतात 5 5 25 कोणत्या संख्येने भाग जाईल तर परत 3 ने जाईल 3 त्रिक 9 3 5 15 आता कोण राहिला 3 एके 3 5 ला जात नाही म्हणून 5 चा 5 आणि 5 एके 5 5 एके 5 कोण राहिला तर लसावी बरोबर किती येणार आहे 5 गुणिले 3 गुणिले 3 गुणिले 5 हे किती होतात 15 आणि हे किती होतात 15 तर 15चा वर्ग किती आहे 225 म्हणून आपलं उत्तर कोणतं बरोबर असणार आहे तिसरं ऑप्शन हे आपलं उत्तर आहे. प्रश्न 35वा काय दिलेला आहे 36 18 आणि 90 यांचा निशेष भाग जाणारी मोठ्यात मोठी संख्या कोणती निशेष भाग जाणारी मोठ्यात मोठी संख्या आली मोठ्यात मोठा शब्द आला मोठ्यात मोठा किंवा मोठ्यात मोठी शब्द आला म्हणजेच काय असतो तर मसावी असतो म्हणून 36 त्याच्यानंतर 54 त्याच्यानंतर 90 ह्यांचा जर तुम्हाला मसावी काढायचा असेल तर भाग जातोय तर तुम्ही दोनाने सुद्धा देऊ शकता किती बे क बे बे आठी 16 बे दुने 4 बे साती 14 आणि इथे बे चौक 8 एक उरतो आणि बे पंचे 10 तर ह्यांना 9 भाग जाणारी मोठ्यात मोठी संख्या तर कोण आहे 9 9 दुने 18 9 त्रिक 27 9 पाचा 45 म्हणजे या दोन्ही 36 ला पण गेला 54 ला पण गेला आणि 90 ला पण या 9 ने 18 ला पण गेला 27 ला पण गेला आणि 45 ला पण गेला म्हणून मसावी मोठ्यात मोठी म्हणजेच काय तर मसावी बरोबर काय येणार आहे 2 गुणिले 9 बरोबर किती आहे 18 तर ते कुठे आहे तर पहिल्याच ऑप्शन मध्ये उत्तर आहे. प्रश्न 36वा काय 15 20 25 45 चा लसावी किती कुठे नंदुरबार पोलीस 2024 आणि SRPF 17 चंद्रपूर 2024 ला विचारलेला हा प्रश्न आहे. तर 15 नंतर 20 नंतर 25 आणि 45 तर काय सांगितलेलं आहे लसावी विचारलेलं म्हणून 5 ने डायरेक्ट भाग देऊ आपण 5 ने जातोय 5 त्रिक 15 5 चौक 20 5 5 25 आणि 5 9 45 म्हणून 3 ने जाईल तर 3 एके 3 4 ला जाणार नाही तसाच ठेवा 5 ला जाणार नाही तसाच ठेवा आणि 3 त्रिक 9 मग 4 ने जाईल 4 ला 4 एके 4 5 ला जात नाही म्हणून तसाच 3 ला जात नाही म्हणून तसाच परत आता कितीने 5 ने हा एकाचा 1 येईल एकाचा 1 येईल आणि 5 एके 5 3 ला जात नाही म्हणून तसाच आणि राहिला कोण 3 1 चा 1 1 चा 1 1 चा 1 आणि 3 एके 3 शेवटी 1 1 आले म्हणजे राहिला कोण लसावी बरोबर काय येणार आहे 5 गुणिले 3 गुणिले 4 गुणिले 5 गुणिले 3 सर्वांचा गुणाकार जर आपण केला तर हा किती होतोय 15 हा किती होतोय 20 गुणिले किती 3 तर 15 त्रिक किती होतात 45 15 त्रिक किती होतात 15 त्रिक 45 गुणिले 20 केले तर किती 45 दुने 90 आणि हा 0 म्हणजेच किती 900 म्हणजेच कुठे उत्तर आहे आपलं दुसऱ्या ऑप्शन मध्ये उत्तर बरोबर आहे. प्रश्न 37वा काय दिलेला आहे 18 आणि 24 यांचा लसावी किती 18 आणि 24 यांचा काय विचारलाय तर लसावी विचारलाय तर भाग जाणारी संख्या तर किती 8 8 ने जात सॉरी 8 ने नाही जाणार 6 ने जाणार 6 त्रिक 18 6 चौक 24 मोठ्यात मोठीच संख्या घेऊ आपण आणि 3 3 एके 3 4 ला जात नाही म्हणून तसाच आणि 4 एके 4 आणि 4 एके 4 म्हणून 6 गुणिले 3 गुणिले 4 बरोबर किती होतात हे किती 18 गुणिले 4 18 गुणिले 4 किती होतात तर 72 होतात 18 चौक 72 म्हणून उत्तर काय असणार आहे आपलं दुसरं ऑप्शन हे आपलं उत्तर आहे.
प्रश्न 38वा काय दिले? 513, 1134 आणि 1215चा मसावी किती? 513, 1134 आणि 1215चा काय काढायचा आहे? तर मसावी काढायचा आहे. तर ह्याला भाग जाणारी संख्या, तर सुरुवातीला तर 2ने तर जाणार नाही, म्हणून आपण 3ने देऊ. 3ने दिले तर 3 एके 3, 2 उरतात, 21 होतात, 3 7 21 आणि 3 एके 3, 3 त्रिक 9, 2 उरतात, 23 होतात, किती? 3 7 21, 2 उरतात, 3 8 24, 3 चोक 12 आणि 0 आणि 3 5 15. कितीने जाईल आता भाग? परत 3ने जाईल, तर 3 5 15, 2 उरतात, 3 7 21, 3 एके 3, 3 दुने 6 आणि किती उरतात? 1 उरतोय आणि 3 5 15, 3 सक 18 आणि इथे किती? 3 एके 3, 1 उरतोय, 10 होतात, 3 त्रिक 9, 1 उरतोय आणि 3 5 15. आता कोणत्या संख्येने भाग जाईल का? तर परत 3ने जाईलच, म्हणून 3नेच देऊ आपण. 3 एके 3, 2 उरतील, 3 9 27, 3 चोक 12, 3 दुने 6 आणि 3 चोक 12, 1 उरतोय आणि 3 5 15. आता कोणत्याच संख्येने या 3 आणि 513, 1134 आणि 1215ला आणि या 3ने 171 आणि 378 आणि 405ला सुद्धा या 3ने 57ला पण गेला, 126ला पण गेला आणि 135ला पण गेला, म्हणून मसावी विचारलेला आहे. म्हणून कोण? 3, 3 आणि 3 म्हणजे 3चा घन. तर 3चा घन म्हणजेच 3 गुणिले 3 गुणिले 3 किती होतात? तर 3 त्रिक 9 आणि 9 त्रिक 27. कुठे आहे? तर दुसऱ्या ऑप्शन पहिल्याच ऑप्शनमध्ये आपलं उत्तर आहे. 39वा काय? 36 व 78 यांचा लसावी व मसावी किती? तर यवतमाळ पोलीस 2024ला विचारलेला हा प्रश्न आहे. 36 आणि 48 यांचा लसावी आणि मसावी. 36 आणि 48 यांचा काय विचारलाय? तर लसावी आणि मसावी. तर याला भाग जाणारी संख्या 12ने पहिले तर देऊ आपण. 12 त्रिक 36, 12 चोक 48 म्हणजे 12 हाच काय आहे? त्याचा मसावी आहे. तर 12 मसावी असलेले ऑप्शन किती आहेत? 2, म्हणजे पहिलं आणि तिसरं कट होणार. 12 जाणार, इथे पण किती? 3 एके 3 आणि 4चा 4, 4 एके 4 आणि 4 एके 4 म्हणजेच हे किती? 12. 12चा गुणाकार केला तर 144, म्हणून आपलं उत्तर काय असणार आहे? 144 लसावी आणि 12 काय असणार आहे? मसावी असणार आहे. म्हणून आपलं उत्तर कोणतं बरोबर आहे? दुसरं ऑप्शन हे उत्तर बरोबर आहे. 40वा काय दिलाय? 15 आणि 20 यांचा लसावी किती असेल? तर 15 आणि 20, तर 15 आणि 20 यांचा लसावी तर आपण 5ने डायरेक्ट दिला तर 5 त्रिक 15 होतात, 5 चोक 20 होतात, 3 एके 3 आणि 4ला नाही जात आणि 4 एके 4 आणि 4 एके 4 हे किती होतात? 12 आणि हे 5 किती? म्हणजेच 12 गुणिले 5 केले तरी 12 पंचे 60. तर 60 असलेलं उत्तर कुठे आहे? तिसऱ्या ऑप्शनमध्ये आहे. आणि कुठे विचारलाय? तर नागपूर ग्रामीण पोलीस 2024ला विचारलेला प्रश्न आहे. प्रश्न 41 काय? 41 व 42 यांचा लसावी किती? तर अशा नैसर्गिक संख्या असतील, क्रमवार नैसर्गिक संख्या असतील तर त्यांचा लसावी नेहमी काय असणार आहे? तर त्या दोन संख्यांचा गुणाकार, म्हणजे 41 आणि 42 यांचा गुणाकार केला तर 42 गुणिले 41 केले तर 41 दुने किती होतात? तर 82 होतात. हातचे किती गेले? 8 गेले आणि 41 चौक किती होतात? 82 आणि 82 किती होतात? तर 4 आणि 8 8 16, 16 आणि 8 किती होतात? तर 12, एक गेला हातचा, किती? 7 आणि 1 म्हणजेच किती होणार आहे? 1722. तर कुठे ऑप्शन आहे 1722? तर दुसऱ्या ऑप्शनमध्ये आपलं उत्तर असणार, दुसऱ्या नाही तिसऱ्या ऑप्शनमध्ये आपलं उत्तर बरोबर आहे.
प्रश्न 42वा काय 6, 9 आणि 12 यांचा मसावी किती? 6, 9 आणि 12. तर ह्याला तर भाग जातोय किती? 3ने, म्हणून 3 दुने 6, 3 त्रिक 9 आणि 3 चौक 12 आणि 3 हाच काय असणार आहे? तर मसावी असणार आहे. कुठे आहे? तर पहिल्याच ऑप्शनमध्ये उत्तर आहे, म्हणून पहिलं ऑप्शन आपलं बरोबर आहे. आणि कुठे विचारलंय तर मुंबई चालक पोलीस 11 जानेवारी 2025ला विचारलेला प्रश्न आहे. प्रश्न 43वा 32 आणि 64चा मसावी. 32 आणि 64चा मसावी किती असणार आहे? तर 16 असणार आहे. 16 दुने 32 आणि 16 चौक 64, म्हणून 16 हाच किंवा 2ने भाग द्याल तरी जमेल. तुम्हाला जर मोठा पडा येत नसेल तर 2ने देऊ शकता. 2ने द्या. बे क बे, बेसक 12, बे त्रिक 6, बे दुने 4, परत 2ने जाईल. बे आठी 16, बे क बे, बेसक 12, परत 2ने जाईल. बे चौक 8, बे आठी 16, परत 2ने जाईल. आणि बे दुने 4 आणि बे चौक 8, परत 2ने जाईल. किती? तर बे क बे आणि बे दुने 4. तर ह्यांच्या दोघांचा गुणाकार, ह्यांच्या दोघांचा गुणाकार किती येतो? 4 आणि ह्यांचा 4 आणि हा उरला किती? 4 चौक 16. 16 गुणिले 2 केले तर किती होतात? 32. म्हणून ह्याचा मसावी किती असणार आहे? 16 नसून 32 असणार आहे. मसावी किती असणार आहे? तर 32. म्हणजेच पहिलंच ऑप्शन आपलं बरोबर आहे. आणि कुठे विचारलाय तर मुंबई चालक पोलीस 11 जानेवारी 2025ला विचारलेला हा प्रश्न आहे. प्रश्न 44वा काय 24, 36 आणि 40चा लसावी किती? तर 24 लिहा, 36 लिहा आणि 40 लिहा. तर काय लसावी? तर 2ने भाग जाईल, म्हणून 2ने द्या. बे क बे, बे दुने 4, बे क बे, बे आठी 16, बे दुने 4, बे शून्य 0, परत 2ने जाईल. बे सक 12, बे 9 18 आणि बे क बे, बे शून्य 0. आता कोणत्या संख्येने जाईल? तर 2ने द्या. बे त्रिक 6, 9ला जाणार नाही तसाच ठेवा. बे पंचे 10. आता 3 एके 3, 3 त्रिक 9, 5ला जाणार नाही म्हणून 5. आता हे असंच लिहिलं तरी चालतंय. तर काय 2 गुणिले 2 गुणिले 3 गुणिले 3 गुणिले 2दा लिहिले आणि गुणिले 5. तर गुणाकार करा किती येतात? 2 2 4, 3 3 गुणिले 9 गुणिले 5. तर किती? 5 चौक 20 गुणिले 9 आणि 9 दुने किती? 18, म्हणजेच 180. 9 दुने 18. सॉरी, इथे आपला 2 1 राहिला. किती? 9 दुने 18 आणि 80 आणि हा 2च लिहिले. आपले 3 काय पाहिजेत? 3 2 पाहिजेत, म्हणून परत 2ने गुणला तर 18 दोन्ही किती होतात? 36. म्हणजे 360 हे आपलं काय असणार आहे? उत्तर असणार आहे. म्हणून आपलं तिसरं ऑप्शन हे बरोबर आहे. 45वा काय 12, 18चा लसावी किती? लसावी विचारलाय तर 12 आणि 18चा 12 घ्या आणि 18 घ्या. त्याचा लसावी काढायचा असेल तर कितीने देऊ? 3ने देऊ. 3 चौक 12, 3 पाचे 15, 3 चौक 18, 2ने जातोय. तर किती? बे दुने 4, बे त्रिक 6, 2 एके 2 आणि 3ला जात नाही म्हणून, आणि 3 एके 3, म्हणजेच किती? 3 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 3. तर किती होतात? 12 आणि 6 आणि 6 गुणिले 6 केले तर किती? 36. म्हणजेच लसावी किती असणार आहे? 36. म्हणजेच कोणतं? चौथं ऑप्शन आपलं बरोबर आहे. 46वा काय 22 व 27चा मसावी किती? तर 22 आणि 27 आहे. 22 आणि 27 आहे. तर 27, 22 आणि 27चा तर जाण्यासाठी डायरेक्ट तर कोणत्या संख्येने जाणार नाही, म्हणून 22 आणि 27 यांचाच काय करावं लागेल? गुणाकार कर. सॉरी, काय विचारलेलं? मसावी विचारलेला. मी लसावी बघतोय. नाही, मसावी. मसावी तर किती असणार आहे? तर एकच असणार आहे. या 22 आणि 27ला कोणत्याच संख्येने भाग जाणार आहे? 1 सोडून, म्हणून आपलं उत्तर कोणतं असणार आहे? पहिलंच ऑप्शन आपलं उत्तर असणार आहे. 43वा 72 आणि 60 आणि 96चा मसावी किती? आणि कुठे? मुंबई कारागृह पोलीस 11 जानेवारी 2015ला विचारलेला प्रश्न आहे. तर 72 आणि 60. 72, 60 आणि 96ला भाग जाणारी संख्या तर मोठ्यात मोठी तर आपण 12च घेऊ. किती?
बार सक 12×5 = 60, 12×7 = 72, 12×5 = 60 आणि 12×8 = 96, म्हणजेच 12 हाच काय असणार आहे, मसावी असणार आहे. किंवा 2ने भाग देत गेले तरी चालेल. 60 आणि 96 बघा किती येणार आहे, 2ने दिले तर 2×6, 2×6 एक उरतो, 2×12, 2×6, 2×0 0, 2×4 8 आणि 2×8 16. परत 2ने जाईल तर 2×2 2×8 16, 2×2 2×5 10, किती 2×2 4, 2×4 8. आता कोणत्या संख्येने जाईल तर 3ने जाईल. किती 3×5 15, 3×6 18, 3×5 15, 3×7 21 आणि 3×8 24. आता कोणत्या संख्येने जाईल का तर नाही, हे 4 आणि हे 3, म्हणजेच गुणाकार केला तर किती येतो, 4×3 12. म्हणून ऑप्शन कोणतं, तिसरं ऑप्शन बरोबर आहे. प्रश्न 48वा काय दिलाय तर 10, 20 आणि 30चा लसावी किती. 10, 20 आणि 30चा लसावी जर आपण घेतला तर 10 इथे, 20 इथे आणि 30 इथे जर आपण गुणाकार केला किंवा अवयव पाडले तर 10ने भाग जातोय. 10 की 10, 10 दुनी 20 आणि 10 त्रिक 30. आता कोणत्या संख्येने तर 2 आणि डायरेक्टच 3, म्हणून 10 गुणिले 2 गुणिले 3 बरोबर किती येतात तर 20 गुणिले 3 म्हणजेच किती 60. 60 हे काय आहे आपलं उत्तर आहे आणि ते कुठे आहे तर दुसऱ्या ऑप्शनमध्ये उत्तर आहे. आणि कुठे विचारलाय तर मुंबई कारागृह पोलीस 11 जानेवारी 2025ला विचारलेला प्रश्न आहे. प्रश्न 49वा काय दिलाय 6, 8, 24, 30 आणि 60 यांचा मसावी किती. तर बघा 6, 8, 24, 30 आणि 60 दोन्हीच भाग द्या सुरुवातीला तर 2×6 आणि 2×4 2×2 2×4 2×2 2×5 10 2×3 आणि 2×0 आता कोणत्या संख्येने जाईल का नाही, म्हणजेच या दोन्हीच सर्वांना भाग गेला म्हणून कोण असणार आहे 2 हाच काय असणार आहे तर मसावी असणार आहे. आणि इथेच आपला काय टाईप 1 म्हणजेच पहिल्या लेवलचे जे प्रश्न होते PYQ आणि हा पण मुंबई कारागृह पोलीस 11 जानेवारी 2025ला विचारलेला प्रश्न आहे. इथेच आपले लसावी मसावीचे जे लेवल पहिले म्हणजेच फक्त लसावी आणि मसावी किंवा मसावी आणि लसावी किंवा मसावी किंवा लसावी हे प्रश्न आपले पोलीस भरतीला विचारलेले सर्व प्रश्न आपण सोडून घेतलेले आहेत. असेच जर तुम्हाला मागील विचारलेल्या प्रश्नांचे पूर्ण विश्लेषण बघायचे असेल, टॉपिक वाईज बघायचे असेल तर तुम्ही चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा, बेल आयकॉनसुद्धा प्रेस करून ठेवा आणि आवडल्यास तुम्ही समजल्यास तर तुम्ही मित्रांना नक्की शेअर करू शकता. धन्यवाद.